आज महाबोधी महाविहार बोद्धगया यांच्यासाठी आज मीटिंग झाली आहे अमरावतीमध्ये, तर काय सांगणार जनतेला? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी रुग्णसेवक सुरेश तायडे. अमरावती जिल्ह्याची शहराची जी एक महत्त्वपूर्ण मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी अमरावती शहरातील संपूर्ण प्रतिष्ठित नागरिक, उपासक उपासिका संघ उपस्थित होता. या ठिकाणी सर्व उपासक उपासिकांना जे 12 फेब्रुवारी 2026 रोजी रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जे जन आंदोलन होत आहे, त्या जन आंदोलनासाठी अमरावती शहरातून हजारो उपासक उपासिका या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्या सर्व उपासक उपासिकांना या ठिकाणाहून सांगण्यात आले की आपण 12 फेब्रुवारीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर तात्काळ आपलं रिझर्वेशन त्यांनी स्वतः करावं, स्वतःची जबाबदारी घ्यावी. आणि जातांनी या ज्या म्हणजे विनाचार्य भंतेजींनी मला अमरावतीचा जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली, तर प्रत्येकाची माहिती आपण माझ्याजवळ देणे बंधनकारक नाहीच. पण कोणती जर आपल्याला जर अडचण आलीच तर एक माझा नंबर आहे, मी रुग्णसेवक सुरेश तायडे, 99 23 82 64 94. आपणाला काही जर मदत दिल्लीमध्ये लागली किंवा जाताना कुठेही जर काहीतरी प्रॉब्लेम झाला तर या ठिकाणी भंते विनाचार्यजी यांचे समर्थक राकेशजी धारगावे सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करावं की दिल्लीला जाण्यासाठी आपण विना तिकीट न जाता स्वतः रिझर्वेशन करून जावं. कारण प्रवास खूप लांबचा आहे. त्यामुळे हे जन आंदोलन आपण अमरावती जिल्ह्यामधून उभं केलं. संपूर्ण देशामध्ये हे जन आंदोलन भंते विनाचार्य यांच्या माध्यमातून गेलेलं आहे. तर मी सर्व अमरावती जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिकांना जाहीर आवाहन करतो की आपण स्वतःचं रिझर्वेशन करावं आणि 12 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीला पोहोचायचं आहे. जर ज्यांना 11 तारखेला पोहोचायचं असेल तर 10 तारखेचं रिझर्वेशन आपण करणे गरजेचं आहे. पण आतापासूनच आपण दिल्लीला जायचं, रिझर्वेशन करून घ्यावं आणि काही अडचण लागल्यास आम्हाला आपण एक कॉल करावा. आपली मदत सर्व उपासक उपासिकांनी आंदोलकाची केली जाईल. धन्यवाद.